नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव. तुम्ही बघताय पुढारी न्यूज आणि पुढारी न्यूजवरती आता वेळ झाली आहे ती चर्चेचा धुरळा उडवण्याची. महायुतीला या विधानसभा निवडणुकीमध्ये विक्रमी बहुमत मिळालं, ज्याची बरीच चर्चा झाली, ज्याच्यावरती अर्थातच विरोधकांनी आक्षेप सुद्धा घेतला. पण त्यानंतर एक मोठं सेलिब्रेशन महायुतीमधनं आपल्याला बघायला मिळालं आणि त्या सगळ्या वातावरणातच मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित असा विस्तार सुद्धा महायुतीनं केला. मात्र या विस्तारानंतर खऱ्या अर्थानं महायुतीमध्ये नाराजी पाहायला मिळाली आणि त्यामुळे ही सगळं नाराजी नाट्य बघता महाराष्ट्रासमोर पडलेला प्रश्न या क्षणाचा हा आहे की इतकं विक्रमी यश मिळालं तरी सुद्धा ही अस्वस्थता का? आणि याच विषयी आपण आज चर्चेचा धुरळा उडवणार आहोत. पण त्यापूर्वी या क्षणाची एक महत्त्वाची घडामोड येते नाराज छगन भुजबळ यांच्या संदर्भामध्ये. छगन भुजबळ हे वेगळा निर्णय घेण्याची शक्यता आहे. भुजबळ समर्थकांमध्ये अजितदादा विरोधी भावना दिसते. मंत्रिपद देण्यास अजित पवारच अडसर असल्याचा दावा केला जातो आहे. देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा हा निर्णय मान्य नाही असाही यामधनं समोर येत आहे. जे येतील त्यांच्यासोबत, जे नाही येणार त्यांना सोडून निर्णय घेणार अशी भूमिका या चर्चेदरम्यान पुढे येताना दिसते. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भुजबळांनी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे. जोडे मारो वा हिंसक किंवा मग तीव्र आंदोलन न करण्याचा सल्ला सुद्धा छगन भुजबळ यांनी दिलेला आहे. छगन भुजबळ यांच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना सूचक संकेत दिल्याचं पाहायला मिळतं. मुख्यमंत्र्यांची याच्यावर काय प्रतिक्रिया होती? आपण काही वक्तव्य केलं होतं? मला जे काय कळलं, मुख्यमंत्र्यांनी माझा प्रवेश मंत्रिमंडळात असावा यासाठी आग्रह धरला होता आणि निश्चित ते मी कन्फर्म करून घेतलं. मी म्हटलं मला पाहिजे होते तर मी लपून ठेवलं नाही. पण आता मी निवडणूक लढलो, आत्ताच संपली निवडणूक, अजून त्या मतदारसंघाचे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत ते शोधायचे आहेत. माझ्यासाठी जीव काढला माझ्या लोकांनी मला निवडून आणण्यासाठी. मी त्यांना मी काय सांगू? मी राजीनामा देऊ शकत नाही, कारण राज्यसभेवर जायचं असेल तर विधानसभेचा राजीनामा द्यावा लागेल. आणि मी त्यांना सांगितलं 1-2 वर्ष द्या मला, काय मी जातो तोपर्यंत माझ्या मतदारसंघात मी स्थिर स्थावर सगळं करेन आणि मग त्यांचा निरोप घेऊन तुमच्याकडे येतो आणि मी जातो. त्याच्यानंतर ते म्हणाले आपण चर्चा करू, बसू. तर कधी बसल्याच नाही. तर छगन भुजबळ यांनी मांडलेली ही प्रतिक्रिया समोर आहे आणि यानंतर आता यावरती अन्य नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात काही बघू. भुजबळांनी अद्याप संपर्क जरी केलेला नसला तरी भुजबळ हे अधूनमधून माझ्या संपर्कात असतात. भुजबळांची नाराजी रास्त आहे. एखाद्या माणसाला वापरून फेकून देणं हे बरोबर नाही. आणि मी झाल्या बोललेला माणूस आहे, म्हणजे मी काय नंतरचं राजकारण बोललेलो नाही आहे. आणि मी काल हे लिहिलं की पवार साहेबांच्याकडे आल्यापासून त्यांना पवार साहेबांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं. 90पासून मंडळ आयोगाचं झाल्यापासून याच नागपूरमधनं ते बाहेर पडले होते. या नागपूरमध्ये त्यांच्या जीवाला धोका असताना त्यांच्याशी पवारसाहेब कसे वागले, त्यांच्यावरती बंगल्यावर हल्ला झाल्यानंतर पहिल्यांदा त्यांच्या घरी कसे गेले, हे सगळं बघितलेला मी एक कार्यकर्ता आहे. हे सगळा प्रवास बघितलेला मी एक कार्यकर्ता आहे. ते पहिल्यांदा अध्यक्ष झाले पक्षाचे, ते पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाले आणि नंतरच्याही काळात पवार साहेबांनी कशी त्यांना साथ दिली, हे ज्यांनी हा प्रवास बघितलाय ते कधी विसरू शकत नाहीत. नाही, ही बाब दुर्दैवी आहे. म्हणजे हे बघा, कुणीही राजकारणामध्ये नाराज असू शकतं, पण खालती कार्यकर्त्यांनी आमच्या राष्ट्रीय नेत्यावरती जोडे मारणं, ह्या सगळ्या गोष्टी करणं, हा जरी राग असला त्यांच्या मनात तरी आपण शेवटी तो कुणावर व्यक्त करतो हेही महत्वाचं आहे. तर महायुतीच्या गोटामध्ये नेमकं चाललंय काय आपण समजून घेऊयात काही ग्राफिक्सच्या मुद्द्यांच्या माध्यमातून. उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या नॉट रिचेबल आहेत. 2 दिवसांपासून अजितदादांची अधिवेशनाला दांडी पाहायला मिळते. मंत्रिपद न मिळाल्यामुळे छगन भुजबळ हे सुद्धा नाराज आहेत. कार्यकर्त्यांशी चर्चा करून वेगळी भूमिका घेण्याचे संकेत हे छगन भुजबळ यांनी आज दिलेत. यादीमध्ये आधी नाव होतं आणि नंतर ते कापलं गेलं अशी प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी दिलेली आहे. मुलगा दुसऱ्या पक्षातनं लढूनही गणेश नाईकांना मंत्री केल्यानं सुद्धा मुनगंटीवार यांनी नाराजी व्यक्त केली. तर राक्षसी महत्वाकांक्षा नसावी असं मत हे संजय कुटे यांनी मांडलेलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विचारांचा दाखला देत त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली.
तर मंत्रिपद देण्याची वेळ आली तेव्हा दिलं नाही अशी प्रतिक्रिया प्रकाश सोळंके यांनी दिली. मंत्रिपद दिलं तरी घेणार नाही अशी स्पष्ट भूमिका शिवतारे यांनी मांडली. तर तानाजी सावंत यांचा सुद्धा पत्ता कट झाला आणि त्यानंतर ते नाराज आहेत. नागपूर अधिवेशन सोडून ते निघून गेले. त्याची बरीच चर्चा झाली. मंत्रिपद न मिळाल्यामुळे नरेंद्र भोंडेकर यांच्या रूपानं पहिला आवाज महायुतीतनं ऐकू आलेला होता. शिवसेना गटनेते आणि विदर्भ समन्वयक पदाचा राजीनामा हा भोंडेकर यांनी दिला. आणि याच विषयी आपण आज चर्चा करणार आहोत चर्चेच्या धोरणामधनं. आणि यासाठी काही मान्यवर पाहुणे आपल्याबरोबर आहेत. आपल्यासोबत आहेत भाजपकडनं विनायक आंबेकर, भाजपचे प्रवक्ते. त्यासोबतच शिंदेच्या शिवसेनेकडनं आपल्यासोबत आहेत राजू वाघमारे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं आपल्यासोबत सूरज चव्हाण आहेत. त्याचबरोबर काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आपल्यासोबत या सगळ्या चर्चेत आहेत. सगळ्यात आधी मी भाजपच्या प्रवक्त्यांकडे जातो, विनायक आंबेकर यांच्याकडे जातो. विनायक आंबेकरजी, महायुतीला जे इतक्या मोठ्या प्रमाणावरती यश मिळालं, ज्याचा उल्लेख खरं तर आपण विक्रमी यश असा करतो आहोत, ते यश मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या रूपानं एका मोठ्या ताकदीचा नेता मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर एक आनंदाचं वातावरण सगळ्या महायुतीमध्ये होतं आणि तसंच ते महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्याचं प्रतिबिंब दिसत होतं. पण मग असं काय झालं की आता एकाएकी महाराष्ट्र थांबणार नाही या टॅगलाईनवरती सुरू झालेल्या सरकारची सगळी घोडदौड ही नाराजी थांबणार नाही की काय अशा टॅगलाईनवरती आता जाताना आपल्याला दिसते. आंबेकरजी. बहुतेक त्यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचला नाहीये. मी राजू वाघमारे यांच्याकडे जातो. वाघमारेजी, जो प्रश्न त्यांना तोच प्रश्न अर्थात तुम्हाला सुद्धा. एक गोष्ट लक्षात घ्या की नाराजीचा जो प्रश्न आहे हा ज्यावेळी एवढं बहुमत मिळतं आणि जरी तुम्ही असा विचार करा की बाबा बहुमत थोडं कमी असलं तरी, कारण तुम्हाला मंत्रिमंडळामध्ये फक्त 40 लोकांना घ्यायचंय आणि असं असताना ज्यावेळी युतीचं सरकार असतं किंवा आघाडीचं सरकार असतं तर प्रत्येकाची साहजिकच मनीषा असते की मला मंत्रिपद मिळालं पाहिजे आणि नेतृत्वाला हे करत असताना बॅलन्स करून, पक्षाची स्थिती बघून, पुढचा विचार करून, नवोदितांना संधी कशी देता येईल, जुन्यांचा एक्सपिरियन्स कुठे वापरता येईल याचा वापर करून प्रत्येक पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाला काम करावं लागतं आणि मग ते काम करत असताना आपण सगळ्यांनाच संधी देऊ शकत नाही ही गोष्ट खरीच आहे. त्याच्यामुळे त्याच्यात दुमत असण्याचा काही प्रश्न येत नाही. त्याच्यामुळे आपण संधी ज्यावेळी प्रत्येकाला मिळत नाही त्यावेळी प्रत्येकाचा वापर कुठेतरी पक्षात केला जाईल. त्याच्यासाठी 2.5 वर्षाचं जे गणित आमच्या नेत्यांनी मांडलेलं आहे त्याच्यामध्ये इतरांनाही समावेश संधी मिळण्याचे चान्सेस आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळी आपण पक्षासाठी पक्षाच्या तिकिटावर लढतो त्यावेळी आपण नाराज होण्यापेक्षा आपण पक्षाला कसा हातभार लावू शकतो, पक्षाला कसं पुढे घेऊन जाऊ शकतो या दृष्टीने प्रत्येकाने प्रयत्न करणं आवश्यक आहे. पण या सगळ्या नाराजांचा जो नाराजी आहे ती या महायुतीतले जे दिग्गज सर्वोच्च नेते आहेत, अजितदादा पवार असतील, आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, आदरणीय देवेंद्र फडणवीस असतील, हे प्रत्येकाची नाराजी दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. हे राजकारण आहे, याच्यात सगळ्यांना आपण एकाच वेळी आनंदी करू शकत नाही. एका घरात आपण सगळ्यांना, घरातल्या सगळ्या कुटुंबाला, सगळ्या माणसांना एका वेळी आनंदी करू शकत नाही. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी घडतात. बरोबर आहे वाघमारेजी, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे सगळ्यांना खुश करता येणार नाही आणि त्यातूनच खरं तर ही नाराजी आलेली असू शकते. मी सूरज चव्हाण यांच्याकडे जातो. सूरज चव्हाणजी, वाघमारे म्हणतात तोच मुद्दा खरं तर तो सगळ्यांना पटेल, सगळे मान्य करतील की सगळ्यांना खुश करता येणार नाही हा मुद्दा बरोबर आहे. नव्यांना संधी द्यायला पाहिजे हाही मुद्दा बरोबर आहे. पण ही संधी देत असताना जे जुने जाणते नेते आपल्या सोबत आहेत, म्हणजे अगदी तुमच्या पक्षातलं उदाहरण घ्यायचं तर भुजबळांसारखे, यांना डावललं जातंय, ही गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवलीच नीटशी गेली नाही किंवा त्यांना कन्व्हिन्स करता आली नाही पक्ष नेतृत्वाकडनं आणि त्यातनं उभा राहिलेला सगळा संघर्ष आहे असं आता वरवर हे सगळं प्रकरण बघताना दिसतंय. मला वाटतं की दोन नेत्याच्या कुठेतरी गैरसमज झालेला आहे आणि हा गैरसमज नक्कीच काही उद्या किंवा परवापर्यंत तो दूर होईल. भुजबळ साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचं पक्षासाठी मोठं योगदान आहे
आणि अशा नेत्याकडे मला वाटतं अजितदादांनी काही वेगळा विचार त्यांच्या डोक्यामध्ये असणार आहे. कारण अजितदादा 2 दिवसापूर्वी स्टेटमेंट केलं होतं की भुजबळ साहेबाकडे एक वेगळी विशिष्ट जबाबदारी पुढच्या काळामध्ये पक्षाकडनं देण्यात येणार आहे. मग ती जबाबदारी लवकरच दादाकडनं जाहीर करण्यात येईल. परंतु हे जे काही चालू आहे मला वाटतंय संवादामधनं सुटणारे प्रश्न आहेत. याच्यात खूप काही मोठं असं आमच्यावरती संकट किंवा काय नाही. हे संवाद झाल्याच्या नंतर प्रश्न सुटतील हा मला पूर्णपणे विश्वास आहे. जसं राजू वाघमारे म्हणले की आपण सगळ्याचं समाधान करू शकत नाही, त्यात मला वाटते तसंच आज जे नाराज आहेत, ज्यांना वाटलं होतं या मंत्रिमंडळामध्ये मला संधी भेटेल, ते लोक नाराज आहेत. त्यांचं समाधान पुढच्या काळामध्ये नक्कीच पक्षाकडनं पक्ष नेतृत्वाकडनं केलं जाईल. बरं, मी काँग्रेसकडे जातो. हनुमंत पवार आपल्या सोबत आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते. हनुमंत पवारजी, जी रिॲक्शन महायुतीमधनं आलेली आहे खरं तर या सगळ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर, ती रिॲक्शन तुम्हाला अपेक्षित होती की तुमच्यासाठी आश्चर्य आहे? नाही, खरं म्हणजे हे महाराष्ट्रासाठी ही दुर्दैवाची गोष्ट आहे की ज्या पद्धतीनं मॅन्डेट मिळाल्यानंतर, निवडणूक आयोगाच्या कृपेनं जे इतकं मोठं मॅन्डेट मिळाल्यानंतरही मुख्यमंत्रीपदी नेमणूक करण्यासाठी, मुख्यमंत्री म्हणून कारभार हातात घेण्यासाठी जो वेळ लागला आणि त्यानंतर मंत्रिमंडळाचा जबाबदाऱ्या देण्यासाठी जो वेळ घेतला तो 20 दिवसापेक्षा जास्त वेळ झाला. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. परभणी असेल, बीड असेल, पुणे शहर असेल, अशा शहरात ज्या घटना घडतायत ह्या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था जाग्यावर नाही. आज जवळपास 15 दिवस झालं आपली जी स्वस्त धान्य पुरवठा व्यवस्था आहे महाराष्ट्रातली, गोरगरिबांच्या पोटात 4 घास जाण्यासाठी जे राशनची दुकानं आहेत त्याच्यावरच्या ई-पॉस मशीन बंद पडलेले आहेत, ते काम ठप्प झालेलं आहे. सगळे शासकीय विभाग अधांतरी आहेत. आता अधिवेशन चालू झालं, 2रा-3रा दिवस आहे, तरी मंत्रिमंडळाच्या जबाबदाऱ्या दिलेल्या नाहीयेत. म्हणजे महायुती सरकार हे महाराष्ट्राचा कारभार करण्यासाठी अजूनही सिरियस का होत नाही असा प्रश्न उपस्थित होत असताना कोणाला मंत्रीपद भेटलं, कोणाला नाही, ह्या ज्या चर्चा आहेत ह्या महाराष्ट्राचा याच्यात काही संबंध नाही. आपल्या पक्षातल्या कोणाला मंत्री करायचं, कोणाला नाही, हा ज्याच्या त्याच्या पक्षाचा प्रश्न आहे. ते अजितदादा आणि भुजबळ साहेब बघून घेतील, भारतीय जनता पक्ष आणि मुनगंटीवार साहेब बघून घेतील, किंवा तानाजी सावंत साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब पाहून घेतील. पण हे सरकार म्हणून हे सिरियस अजूनही नाहीयेत. आणि मग कोणी आपल्याच नेत्याच्या पोस्टरला जोड्यानं मारत आहे, कोण राक्षसी महत्वाकांक्षा नसावी म्हणत आहे, किंवा कोण अधिवेशन सोडून निघून जात आहेत. तर हे गांभीर्य नसल्याचं आणि याविषयी आपल्याला बोलावं लागणार आहे, याचा मी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध करतो. निवडणूक आयोगाच्या कृपेने आलेलं सरकार वगैरे वगैरे, पण मी तसं म्हणणार नाही. जनतेनं कौल दिला आणि जनतेनं ज्यांच्यावरती विश्वास दाखवला असं हे सरकार म्हणून जर का आपण याच्याकडे बघितलं. सूरज चव्हाण, मी येतोय तुमच्याकडे. जनतेनं तुमच्यावरती विश्वास दाखवलेला आहे, जनतेनं दिलेलं हे यश आहे. मग या जनतेचे प्रश्न मांडण्याची संधी जेव्हा तुमच्या सगळ्या प्रतिनिधींसमोर आहे तेव्हा तिथनं पळ का काढला जातोय? केवळ तुमच्या वैयक्तिक नाराजीपोटी? म्हणजे भुजबळांसारखे नेते हे अधिवेशन सोडून जातात, तानाजी सावंतांसारखे नेते मंत्री राहिलेले अधिवेशन सोडून जातात, यातनं लोकांमध्ये काय मेसेज जातोय याचा साधा विचार होत नाहीये का महायुतीमधनं? बोला सूरज. मी पहिला हनुमंत पवारांच्या एका प्रश्नाचं उत्तर देऊ इच्छितो. खरं तर काँग्रेसचा जो पराभव झालाय, अजूनही त्या लोकांना वाटत नाही की आपण आत्मचिंतन करावं. अजूनही त्या लोकांना वाटत नाही की लोकांचा जो आपण विश्वास गमावून बसलेलोय तो विश्वास परत मिळवावा. कारण ही लोक ईव्हीएम वरती खापर फोडून कुठंतरी आपली जी जबाबदारी होती, लोकांनी जो आपल्यावरती अविश्वास दाखवला त्या गोष्टीपासून पळण्याचा प्रयत्न करतात. नाही, मी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देतो. मी पलीकडे जाऊयात. मीच तुमच्या वतीनं मीच तो मुद्दा खोडून काढला. मीच म्हणतोय की लोकांनी दिलेलं यश आहे, लोकांनी प्रेम दिले, तुम्हाला भरभरून प्रेम केलंय. मग या प्रेमाचं तुम्ही पुढे काय करणार आहात याचं उत्तर तुम्ही महाराष्ट्राला द्या, तो मुद्दा सोडून द्या. लोकांनी जे आम्हाला प्रेम दिलेले, लोकांनी जे आम्हाला आशीर्वाद दिलेले, नक्कीच आमचे नेते पुढच्या काळामध्ये, म्हणजे आजच आमचं सरकार कामाला लागलेले, आज हे जे म्हणतायत कायदा व्यवस्था सुव्यवस्थेबद्दल बोलतायत, आमच्या सरकारने जे काही गुन्हेगार होते, ज्यांनी कुणी हातात कायदा घेण्याचा प्रयत्न केला होता, त्या सगळ्यावरती कारवाई झालेले. फक्त माध्यमामध्ये बोलतोय, बोलल्यानंतरच कारवाई होते असं नाहीये. जे कोणी गुन्हेगार होते त्याच्यामध्ये पकडलेत, ज्याची चौकशी चालू आहे. बाकीचे जे कोणी गुन्हेगार असतील ते सुद्धा जेलमध्ये जातील. हे राज्य नाही सूरज चव्हाणजी, मी तुम्हाला थेट प्रश्न विचारलाय. महाराष्ट्रानं तुम्हाला भरभरून प्रेम दिलं महायुती म्हणून, तुमचं सरकार सत्तेत आलं, देवेंद्र फडणवीसांसारखा एक सक्षम नेता या सरकारला लाभला
मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं, मग ही आता नाराजी का? जेव्हा जनतेचे प्रश्न मांडण्या की त्याच्यावरती खल करण्याची वेळ आहे तेव्हा ही नाराजी का? एवढे ज्येष्ठ नेते अधिवेशन सोडून जातात, काय मेसेज जातो यातनं त्या लोकांमध्ये ज्यांनी तुमच्यावर भरभरून प्रेम केलेलं आहे? ते नक्कीच याच्यावरती ते लोकही सुद्धा विचार करतील. उद्या परवा ते सुद्धा अधिवेशनामध्ये सामील होतील. थोडंसं मनाला थोडंसं दुखल्यानंतर किंवा मन नाराज झाल्याच्या नंतर माणूस एखादे दिवस इकडं तिकडे जातो. कारण उद्यापासनं किंवा परवापासनं ही लोक सुद्धा लोकांच्या मधून निवडून आलेली लोक आहेत. अनेक वर्ष यांना प्रशासकीय अनुभव आहे, चळवळीतून उभे झालेले नेतृत्व आहेत. त्याच्यामुळं हे कुठेही गेले तरी लोकांसाठी प्रश्न विचारणारी लोक आहेत, लोकांची प्रश्न सोडवणारी लोक आहेत. त्याच्यामुळं हे आज अधिवेशनात असले काय आणि बाहेर असले काय, ते तिथं जरी असले तर मला विश्वास आहे की ते त्या ठिकाणी सुद्धा लोकांच्या प्रश्नावरती ते काम करत असणार आहेत. परंतु उद्या किंवा परवा हे अधिवेशनाला येतील. आता ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे, थोडे दिवस आम्ही सगळ्यांचं म्हणजे समाधान तर करू शकत नाही कुठलीही पार्टी. हे नाराजी आहे, 4 दिवस चालतंय. ह्याच्या आधी जितके सरकार बनलेले आहेत, मग ते महाविकास आघाडी असू द्या, आघाडी असू द्या, युती असू द्या, प्रत्येक सरकार बनल्याच्या नंतर एक आठवडा नाराजीमध्ये जातो. प्रत्येक सरकारमध्ये बनल्याच्या नंतर लोक नाराज होतात. फक्त चर्चा आता होते, त्याचं कारण आहे आम्हाला इतक्या मोठ्या संख्येनं मॅन्डेट भेटलेले आणि हे सगळं भेटल्याच्या नंतर 3 पक्ष ऍडजस्ट करत असताना काही लोकांना वेगळ्या जबाबदारीसाठी आम्हाला मोकळं करावं लागलं आणि त्यांच्यामध्ये नाराजी आली. ती नाराजी भविष्यकाळामध्ये तिन्ही पक्षाकडनं दूर केली जाईल. बरं, विनायक आंबेकर भाजपचे प्रवक्ते आपल्यासोबत चर्चेत आहेत, त्यांना मी या चर्चेमध्ये इन करू इच्छितो. आंबेकरजी, महाराष्ट्र थांबणार नाही या टॅगलाईनवरती हे सरकार अस्तित्वात आलं, मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला, पण सध्या जे चित्र महाराष्ट्राच्या समोर जात आहे ते चित्र असं आहे की नाराजी थांबणार नाही, बोलावं लागेल असं नक्कीच नाही. नाही, असं नाराजी थांबणार नाही असं चित्र नक्कीच नाही. बरं, बेसिकली माझे मित्र आता जे सांगत होते ते अगदी बरोबर आहे की अनेक व्यक्ती या अतिशय चांगल्या उच्च गुणवत्ताधारक ज्या वेळेला निवडून येतात त्यावेळेला फर्स्ट अमंग द इक्वल हा एक आपल्या पुढाऱ्यांच्या समोर किंवा नेतृत्वाच्या समोर पडलेला मोठा प्रश्न असतो आणि जास्तीत जास्त योग्य व्यक्तींना संधी देणं आणि त्याचबरोबरीने आपण नेहमी समाज अपेक्षा जी ठेवतो की तरुणाईला जास्त संधी देणं किंवा त्यांना प्रेफरन्स देणं, या दोन्ही गोष्टींचा बॅलन्स साधताना थोडंफार कमी जास्त खट्टे मिठे प्रसंग येतात, पण थोड्या दिवसांनी ते आपोआपच दूर केले जातात. त्याच्यामध्ये फार काही अगदी नाराजी संपणार नाही असं म्हणायचं काही कारण नाही. नाही, तुम्ही तरुणाईचा उल्लेख केलात म्हणून तुम्हाला सांगतो, म्हणजे सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या नेत्याला डावललं गेलं ज्याची बरीच चर्चा झाली, त्यांनी दिलेली प्रतिक्रिया सुद्धा इंटरेस्टिंग आहे ना. ते गणेश नाईकांविषयी थेटपणे बोलतायत. आता गणेश नाईकांना का संधी दिली, तरुण म्हणून दिली का, असाही प्रश्न यामध्ये आहे. त्यांनी तिथे निष्ठेचा मुद्दा सुद्धा उपस्थित केलाय, त्याच्याविषयी पण तुम्हाला बोलावं लागेल. नाही, निष्ठेचा प्रश्न सुधीर भाऊनी जरी त्या रागापोटी उल्लेख केलेला असला तरी आजच्या जर आपण सुधीर भाऊंच्या सर्व प्रतिक्रिया पाहिल्या, विशेष करून देवेंद्रजींची त्यांची जी काही बोलणं झालं आणि देवेंद्रजींनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे की पार्टीच्या मनामध्ये सुधीर भाऊंसारख्या अनुभवी आणि ज्येष्ठ नेत्यांकडून काही वेगळ्या अपेक्षा नक्कीच आहेत आणि ज्या प्रकारे प्रत्येकाला आपण मंत्री व्हावं असं वाटतं त्याप्रमाणे पक्ष नेतृत्वाला प्रत्येकाने पक्षाचं काम करावं असं वाटणं स्वाभाविक आहे, कारण त्याशिवाय पक्ष वाढत नाही. भाजप जो आज इतक्या चांगल्या स्थितीला गेलेला आहे तो हजारो लोकांनी आपल्या स्वार्थाचा त्याग केला आणि भाजपसाठी आपले सर्व परिश्रम घेतले आणि आपलं आयुष्य वेचलं, त्यामुळेच तो आहे. त्यामुळे थोडं एक मनामध्ये जरी नाराजी असली तरी थोड्या दिवसांनी सुधीर भाऊ पक्षाच्या कामामध्ये चांगल्या पद्धतीने रमलेले आपल्याला नक्कीच दिसतील. बरं, मी राजू वाघमारे यांच्याकडे जातो. राजू वाघमारेजी, म्हणजे तुमच्या पक्षाचे आमदार तर आम्ही रडताना सुद्धा बघितले, इतकं त्यांना वाईट वाटलेलं होतं. मग प्रश्न असा पडतो, जो प्रश्न बघा की मी सूरज चव्हाण यांना विचारला, की जनतेचं कामं करणारे आमदार म्हणून खरं तर पोर्ट्रे सगळ्यांनी केलेला आहे. अशात जेव्हा जनतेचं काम करण्याची संधी आहे, सुवर्ण संधी आहे अधिवेशनाच्या माध्यमातून, तेव्हा ही नाराजी आणि मग त्यातनं घरी निघून जाणं वगैरे हे सगळे जे काही प्रकार घडतायत त्यातनं काय मेसेज जाणार आहे, तो कसं थांबवणार? आणि मुळात सगळ्यात पहिली गोष्ट की हा शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचारांचा शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे. यातील जनता ही
भारतातील इतर राज्यांपेक्षा राजकीय दृष्ट्या पूर्ण सुशिक्षित आणि शिक्षित आहे. त्याच्यामुळे या जनतेला एवढं नक्कीच कळतं की अशा प्रकारची नाराजी, कारण शेवटी तो माणूसच असतो, माणसाला भावना असतात आणि त्या भावना व्यक्त होतात, पण त्या भावना घेऊन आपण कितपत चालायचं हे तो माणूस ठरवत असतो. आणि आजपर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासात असं काही विपरीत घडलेलं नाही की कोणाला मंत्रिपद मिळालं नाही म्हणून त्यांनी पक्ष सोडला, वेगळं काय केलं आणि वेगळ्या ठिकाणी गेले आणि वेगळ्या गोष्टी केल्या. कारण शेवटी ज्या गोष्टी करणार त्या राजकारणामध्ये जनहिताच्याच गोष्टी करणारे ते नेते असतात, जनहिताच्याच साठी झटणारे असतात आणि म्हणून जनतेने त्यांना निवडून दिलंय. आता 2 दिवस या अधिवेशनामध्ये, आणि असं पण या अधिवेशनामध्ये अजून खाते वाटप झालेलं नाही आहे. आपण या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शपथ घेतलेली आहे, 5 दिवसाचं अधिवेशन आहे. त्याच्यामुळे असं काही घडतंय आणि त्याच्यामुळे दिवस फुकट गेलेत आणि पुढचं कामकाज होत नाही अशातला भाग नाही आहे. पण आम्हाला एक नवल वाटतं की इथे तरी सत्ता मिळते म्हणून नाराजी आहे. अहो, ज्यांना विरोधात बसवलेलं आहे, ज्यांना जनतेने नाकारलेलं आहे, त्यांच्यामध्ये नाराजी कसली? आम्हाला अगदी शेवटाकडे हनुमंत पवार तुमच्यामध्ये पण नाराजी आहे का? पक्ष आता एकच मिनिट मला अगदी शेवटाकडे म्हणून की आता उद्धव ठाकरे साहेब, एकच मिनिट, उद्धव ठाकरे साहेब जे बोलत होते की मी राहील नाही तर तू राहशील, असे बोलणारे उद्धव ठाकरे आज देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला जाताना बघून तो पुष्पाचा डायलॉग असतो तो उलटा आठवतो मला असं बोलावंसं वाटतं की उद्धवजी फायर नाही तर फ्लावर आहेत. कसे काय गेले देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला एवढ्या मोठमोठ्या गोष्टी करून? त्याच्यामुळे हे राजकारण आहे. अभिनंदनाची फुलं असतील, अभिनंदनाचे फ्लॉवर असतील, ते असं समजूया वाघमारेजी. हनुमंत पवार बोला. महाराष्ट्रामध्ये अतिशय बेजबाबदार म्हणून ह्या मंत्रिमंडळाला ओळखलं जाईल. अगदी शेवटची कॉमेंट आहे हनुमंत पवार, अगदी शेवटची कॉमेंट आहे, 1 मिनिट शिल्लक आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात बाष्कळ वागणारे मंत्री आणि सत्ताधारी पक्ष म्हणून ह्या सरकारची नोंद होईल असं यांचं वर्तन आहे. मंत्री नाराज होऊन विधिमंडळ सोडून काय जातात, खुलेपणानं निलाजरेपणानं इथं सांगितलं जातं की कामकाज चालू आहे. मंत्रिमंडळाचं वाटप केलं नाही तुम्ही, अन्नधान्याच्या प्रश्नाचं उत्तर कुणी द्यायचं, गृहमंत्र्याच्या प्रश्नाचं उत्तर कुणी द्यायचं? इथं हसतायत प्रवक्ते इथं हसतायत. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कोणीही पक्षाच्या नेत्याला 56 पोस्टरवर मारलं नाही, मंत्रीपद दिलं नाही म्हणून, मंत्री दिलं नाही. हसता इथं प्रवक्ते, पण तुम्ही मंत्रिमंडळाचा विस्तार तुम्हाला करता येत नाही, खाते वाटप करता येत नाही, कामकाज चालवता येत नाही. 4 आरोपी फरार आहेत बीडचे आणि तुम्ही बरोबर आहे म्हणून हे बेजबाबदार सरकार आहे, हे हास्यास्पद करतायत. बरोबर आहे, याच्यावरती बोलावंच लागणार आहे, निश्चितपणाने याच्यावरती बोलावं लागणार. आणि म्हणूनच हा प्रश्न आहे की महायुतीला सगळ्या जनतेनं भरभरून प्रेम दिलं, इतकं मोठा विश्वास सगळ्या जनतेने दाखवलेला आहे. आणि त्यामुळे महायुतीचे नेते आहेत, त्यामध्ये काही नवखे नेते नाही आहेत, सगळे मातब्बर नेते मंडळी आहेत ज्यांच्या नाराजीची चर्चा मागच्या 2 दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे आता त्यांचे वरिष्ठ स्वतः असलेले सगळे नेते आपल्या सगळ्या भावनांना आवर घालतील, आपल्या सगळ्या आकांक्षांना आवर घालतील आणि जनतेच्या कामामध्ये पुन्हा एकदा रुजू होतील, ही एवढीच आपली साधी अपेक्षा. आणि याच विषयी खरं तर आपण सगळा चर्चेचा धुरळा आजच्या या चर्चेच्या निमित्तानं उडवण्याचा प्रयत्न केलेले. सगळे मान्यवर पाहुणे आपल्या या चर्चेमध्ये सहभागी झाले, सगळ्यांचे आभार. आणि यासह चर्चेच्या धुरळ्यामध्ये आज आपण इथेच थांबतोय. बघत राहा.